27, 28, 29, 30 तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी की तुमचे शेतीचे कामं करण्यासाठी 1 जूनपासून ते 6 जूनपर्यंत राज्यात सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 6 तारखेपर्यंत 6 जूनपर्यंत शेतीचे कामं आटपून घ्या. कारण की राज्यामध्ये 1 जूनपासून तर 6 जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे आणि त्यामध्ये सूर्यदर्शन घडणार आहे. तुम्ही शेतीची कामे करा, कारण की राज्यामध्ये 7 जूननंतर परत थोडा पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 30 मेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत मुसळधार, कुठं अतिमुसळधार, कुठं रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस खूप झाला, जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, पण पेरणीसाठी आपल्या शेतात दुरुस्त नसल्यामुळं सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की म्हणजे तुमच्यासाठी वरून राज्या 5 ते 6 दिवस म्हणजे 1 जूनपासून तर 6 जूनपर्यंत रजेवर जाणार आहे. म्हणजे तुम्हाला शेती कामं करण्यासाठी वेळ देणार आहे. तुम्ही त्या 6 जूनपर्यंत शेतीचे कामे करून घ्या, कारण की राज्यात 7 जूननंतर दररोज पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे 7 जूननंतर 7ला थोडा वाढणार आहे, 8ला परत वाढत जाणार आहे, 9ला परत वाढत जाणार आहे. म्हणजे असा पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला परत सांगतो की हा पाऊस 30 मेपर्यंत दररोज पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा या भागात पडणारच आहे. पण जास्त पाऊस मुंबईला मात्र आणखीन 2 दिवस म्हणजे 27 म्हणजे 27 आणि 28 2 दिवस मुंबईला इगतपुरीकडे खूप पाऊस पडणार आहे, पुण्याकडे खूप पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र 1 जूनपासून ते 6 जूनपर्यंत सूर्यदर्शन घडणार आहे. शेतकऱ्याला कामं करण्यासाठी वेळ देणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी 6 जूनपर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या. 7 तारखेपासून राज्यात परत पावसाला थोडी वाढण्यास सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, कारण की मी उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणून सांगतो की तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे आज 28, 29, 30 आणखी 3 दिवस पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 31 मेपासून ते 5 जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. माझी तुम्हाला विनंती, तुम्ही काय करा, 31 मे ते 5 जूनपर्यंत तुम्ही शेतीचे कामं आटपून घ्या, कापसाची लागवडी करायची करून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे 6 जूनला परत पाऊस येणार आहे. म्हणजे 6ला येईल, 7ला वाढत जाईल, 8ला वाढत जाईल, 9ला वाढत जाईल, तसाच वाढत म्हणजे 30 तारखेपर्यंत म्हणजे तुमच्या उत्तर महाराष्ट्राची चांगली पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण आता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हा अंदाज म्हणजे 40गाव तालुक्यातून लोंढेगाव या ठिकाणी देत आहे. तर या ठिकाणून राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो, तुम्ही काय करा, आणखीन आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा जवळपास 30 मेपर्यंत भाग बदलत दररोज पाऊस पडणार आहे. मुसळधार, कुठं वाहणे, कुठं रिमझिम. त्याच्यानंतर 31 मेला लगेच वारं सुटणार आहे. 31 मेपासून ते 5 जून 6 जूनपर्यंत ऊन पडणार आहे, सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. माझी सगळ्याला विनंती, जमिनीमध्ये 1 फूट ओल आहे, जर पेरणी करायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर लागवडी कापसाच्या करायच्या असेल तर रेगाट्याला असं टोचून सरकी लावा. टोचून लावल्याच्या नंतर चांगलं पीक येत आहे आणि तुम्ही लावल्याच्या नंतर जमिनीत 1 फूट ओल असल्यामुळं तुमचे काही कापसे खराब होणार नाहीत म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात मात्र 30 मेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यातला संपूर्ण पाऊस 1 जूनला मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.